केलेली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी ही योजना असेल आणि ह्या दोन्ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पर्यटन, मत्स्य व्यवसाय, कृषी, महिला बचत गट अशा विविध क्षेत्रामध्ये या सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्याचा विकास करण्याची संधी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात आम्हाला मिळालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आणि पूर्ण दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण कॅबिनेटचा मनापासून आभार मानतो. 400 कोटी जवळपास या योजनेसाठी दोन्ही जिल्ह्यासाठी तरतूद केलेली आहे. या योजनेच्या अध्यक्ष हे पालकमंत्र्यांना केलेलं आहे पदसिद्ध म्हणून, आणि एक मुख्यमंत्री नॉमिनेटेड एक सदस्य उपाध्यक्ष असणार, कलेक्टर आणि अन्य प्रशासनाचे अधिकारी असणार. आणि म्हणून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी हे विकास करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय सुवर्ण संधी, महत्वाची सुवर्ण संधी आम्हा लोकांना प्राप्त झालेली आहे. ही योजना पुढचे 3 वर्ष आम्हाला जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि जिल्ह्याच्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आम्हाला त्याचा उपयोग निश्चित पद्धतीने होईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. मागील काही दिवसांपासून कोकणाच्या विकासासाठी बघा, सिंधुदुर्ग किंवा कोकण हा विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा भाग आहे. राज्याला पुढे घेऊन जायचं असेल, आर्थिक सक्षम करायचं असेल तर कोकणावर अगर जास्त भर दिला तर निश्चित पद्धतीने राज्याच्या विकासाला हातभार लागेल अशी भावना आमच्या राज्याच्या प्रमुखांची आहे. आणि ते फक्त शब्दापलीकडे जाऊन कृतीतून दाखवण्याचं काम आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत. याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. आता ह्याबद्दल ही ब्रीफिंग आहे, खाली जाऊन बोलतो. याबद्दल मंत्रिमंडळाच्या संदर्भात ही सिंधु रत्न योजना ये सिंधुदुर्ग रत्नागिरी के लिए के डेवलपमेंट के लिए शुरू की गई थी। हमारे आदरणीय मुख्यमंत्री जी ने ये बजट स्पीच में उसका मेंशन किया था। अभी सिंधु रत्न योजना 2.0 उसको कैबिनेट में मान्यता मिल गई है। उसका जिहार तुरंत ही आने वाला है। सिंधुदुर्ग रत्नागिरी के ये दोनों डिस्ट्रिक्ट के लिए, जिलों के लिए ये योजना ये गेम चेंजर योजना रहेगी, ऐसा मेरा विश्वास है। 400 करोड़ ये दोनों जिलों के लिए इस योजना के माध्यम से हमको हमारे लिए रखे गए हैं, उसको हम विकास के लिए इस्तेमाल करेंगे। अंतिम सवाल सर, प्रधानमंत्री की अपील पर आपने इलेक्ट्रिक व्हीकल जो है यूज करना शुरू किया है, क्या कुछ कहेंगे अपने तमाम साथियों से? देखिए, प्रधानमंत्री के अपील पे चलना को स्वीकारना और उसके मार्ग पे चलना ये सिर्फ भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का नहीं, वो देश के नागरिकों का वो कर्तव्य है। हमारे प्रधानमंत्री जी हमारे देश के कुटुंब प्रमुख है, फैमिली के प्रमुख है, और उन्होंने जो जो मार्गदर्शन किया है वो हमारे देश के भविष्य के लिए बहुत महत्वपूर्ण है। इसलिए इसमें कोई भी राजनीति न लाते हुए हर किसी को भारतीय नागरिक के हिसाब से अगर हमारे प्रधानमंत्री के जी के अपील को अगर स्वीकारेगा तो जरूर देश को उसका फायदा होगा।